आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। मी तुम्हाला एका अशा स्थानावर पाठवतो जिथे नित्य निरंतर रामकथेचंच गायन होतं। सुमेरू पर्वताच्या उत्तर दिशेला एक अतिशय सुंदर नील पर्वत आहे। त्या पर्वतावर एक सुंदर छोटंसं सरोवर आहे। त्याच स्थानावर तुम्हाला श्रीरामांचे परमभक्त महात्मा काकभूषणी बसलेले आढळतील। तिथे ते नित्य निरंतर रामकथा ऐकवत असतात। तुमचा रोग असा आहे खगराज, ज्याचा उपचार एका दिवसात नाही होऊ शकत। याकरता दीर्घ काळासाठी निरंतर सत्संगाची आवश्यकता आहे। असा सत्संग जिथे सदैव रामकथेची गंगा अविरत वाहत असेल। त्याच रामकथा रूपी मंदाकिनीच्या लाटांमध्ये डुबून तुम्हाला तुमच्या प्रभूंच्या चरणांशी निरंतर स्थान प्राप्त होईल। मग तुम्ही मायाजालात फसणार नाही। बिनु सत्संग न हरि कथा, तोही बिनु मोहन भाग। मोह गए बिनु राम पद, होईन दृढ अनुराग। आणि सत्य तर हे आहे, मिलहीन रघुपती बिनु अनुरागा, किये जोग तप ज्ञान बिरागा। मला असा सत्संग कुठे प्राप्त होईल प्रभू? मी तुम्हाला एका अशा स्थानावर पाठवतो जिथे नित्य निरंतर रामकथेचंच गायन होतं। सुमेरू पर्वताच्या उत्तर दिशेला एक अतिशय सुंदर नील पर्वत आहे। त्या पर्वतावर एक सुंदर छोटंसं सरोवर आहे। त्याच स्थानावर तुम्हाला श्रीरामांचे परमभक्त महात्मा काकभूषणी बसलेले आढळतील। तिथे ते नित्य निरंतर रामकथा ऐकवत असतात। मोठे मोठे देवता, गंधर्व, किन्नर, सिद्ध ऋषीमुनी तिथे पक्षी रूपाने अथवा अदृश्य रूपाने त्या तीर्थावर येऊन त्यांच्याकडून कथा ऐकत असतात। तुम्ही त्यांना शरण जा, काही काळाकरता त्यांचा सत्संग करा, तुमचा अवश्य उद्धार होऊन जाईल। जशी आज्ञा प्रभू। कल्याणमस्तु। नमः।